कोण म्हणतं जागा नाही? वर्षभर चातकाप्रमाणे शिक्षक भरतीच्या वाट पाहणाऱ्या बेरोजगार उमेदवाराला जेव्हा कळतं ना पोर्टल भरतीमध्ये जागाच नाहीयेत, काय होत असेल हो, काय वाटत असेल त्याच्या काळजाला. परीक्षावर परीक्षा दिल्या, टीईटी सीटीईटी चाळणीवर चाळणी लावली सरकारनं, आणि एवढं करून सुद्धा वर्षभर वाट पाहिली. सेल्फ सर्टिफिकेशन केलं पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी. TIT 2025 ची परीक्षा देऊन वर्ष झालं. उमेदवार प्रत्येक झेडपीला व्हिजिट करू लागले आणि तिथून मात्र सांगण्यात आलं की जागाच नाही. काय वास्तव आहे? कोण म्हणतं जागा नाही? उघडा डोळे बघा नीट. शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून जो पाठपुरावा चालू आहे त्याच्या अनुषंगानं फिनिक्स पक्षाप्रमाणे सध्या पोर्टल भरतीवरती या 12 झेडपी असतील, नगर परिषदा असतील, नगरपालिका असतील, BMC असेल, जागा किती येणार आहेत याच्या संदर्भातला महत्वाचा हा व्हिडिओ आहे. तुमच्या जीवलग मित्रमैत्रिणींना नक्की पोहोचवा जे म्हणतात की जागाच नाहीत. मित्रांनो, वास्तविक पाहता शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून वेळेवरती परीक्षा व्हावी, पोर्टल भरती लवकर व्हावी याच्यापासून केलेलं आंदोलन असेल, आणि पोर्टलवरती जाहिरातीसाठी आस्थापनांना सुरू झालेला टॅब असेल, आणि आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलेल्या जागेंचा आकडा असेल, याच्यासाठी कॉन्स्टंटली आम्ही पाठपुरावा करतोय. कारण फक्त प्रॉमिस करून होत नाही, आश्वासन देऊन होत नाही, ते सत्यात उतरवण्यासाठी सुद्धा जीवाची बाजी लावावी लागते. माझा जिल्हा माझी जबाबदारी हे कॅम्पेन सुद्धा आपण सुरू केलेलं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, फटाफट जॉईन करा. आणि तिथे एक पत्रक दिलेलं आहे, ते सुद्धा जाऊन तुम्ही तुमच्या झेडपी, नपा, नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका इथं तुम्ही जाऊन द्या, आश्रमशाळांना जाऊन द्या आणि पोर्टलवरती जास्तीत जास्त जागा द्यायला सांगा. हे तर आम्हीही करतोय. मंत्रालयात आज नुकतीच एक टीम गेली होती. पाठपुरावा आम्हीही करतोय, फक्त बोलत नाही तर करून दाखवतोय. लढण्याचा इतिहास आमचा. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शामाणे. मी जरी तुम्हाला फेस म्हणून दिसत असली तरी आमच्या लेटरहेडवरची पूर्णतः टीम वारंवार जागा वाढण्यासाठी काम करते. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही नुकताच जो पाठपुरावा केलेला होता तो म्हणजे BMC मुंबईचा. BMC मुंबईचं जे रोस्टर आहे ते तपासणी बिंदू नामावलीसाठी गेलेलं आहे, आणि इथून आलेल्या माहितीनुसार क्रीडाच्या जागा देणारच नव्हते, तरी सुद्धा शिवयुनिटी फाउंडेशन क्रीडा विभागाची जी टीम आहे ना त्यांनी अफलातून काम केलेलं आहे. आणि आता नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार क्रीडाच्या 90 जागा या बिंदू नामावलीमध्ये मेन्शन केलेल्या आहेत, आणि संगीत जे आहे, कला आहे, कार्यान्वय यांच्या 84 जागा BMC मुंबईमध्ये येणार आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की BMC मध्ये बाकीच्या पदांच्या किती जागा येतील. यू कांट इमॅजिन मित्रांनो. ती सुद्धा आकडेवारी आम्ही याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्यामुळे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुमच्या हक्काची नोकरीची एकही बातमी तुम्ही मिस करणार नाहीयेत. मित्रांनो, येस, कोल्हापूरमध्ये 12 मनपा आहेत. त्याच्यामध्ये आमच्या ज्या टीमनी शिवयुनिटीच्या जेव्हा त्यांना व्हिजिट केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला आतापर्यंत तसे काही आदेश आलेले नाहीत, आणि त्याच्यासाठी नुकतंच पत्रक सुद्धा 8 मेला निघालेलं आहे. त्याच्यानुसार यांना सुद्धा आदेश दिलेले आहेत, आणि याच्या नगर परिषदेमार्फत, नगर विकास प्रशासनामार्फत यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आदेश दिले जातील. सोबतच आश्रमशाळा आहेत आणि बहुजन विकास आहे, त्याच्यासाठी सुद्धा मंत्रालयात आजच पाठपुरावा केलेला आहे. त्यांना सुद्धा त्यांच्या कन्सर्नुसार आदेश मिळणार आहेत. अध्यापक विद्यालय यांना सुद्धा आदेश मिळणार आहेत. तुम्ही पाहताय की वेगवेगळी पोर्टल भरतीची पत्रक येत, आता यांना येत नाहीत, पण यस मित्रांनो, यांना सुद्धा आदेश येत आहेत, परंतु त्यांचं फिक्सेशन होते म्हणून वेळ लागत आहे. आणि याच्यासोबतच मित्रांनो, क्रीडा शिक्षक भरतीचं आडलं कुठं जेव्हा एवढ्या संवर्ग निर्माण केला, मंत्रालयातून घेतलेल्या पाठपुराव्यानुसार यांचे RR फायनल स्टेजला आहेत, आणि ही सुद्धा पदं केंद्र स्तरावरची पदं येणार आहेत. आणि बाकीकडे क्रीडा शिक्षक पदांची तुम्ही पाहताय की बल्ले बल्ले असणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. कारण तुम्ही ना खरंच मनापासून आपली शिट्टी आहे ती शाळेत सुद्धा वाजली हवी, हे आमचे सुद्धा प्रयत्न असणार आहेत. मित्रांनो, याच्यासोबत बार्शी नगर परिषद आहेत. याच्यामध्ये 98 जागा आहेत ज्यांची बिंदू नामावलीसाठी सध्या फाईल गेलेली आहे,
आणि येस सातारा. आता सातारा झेडपी मध्ये सातारामध्ये माध्यमिकच्या जागा 250+ आहेत आणि प्राथमिकच्या ज्या जागा आहेत 125+ आहेत. प्राथमिकच्या सातारा झेडपी च्या बाबतीमध्ये आपण हे सांगतो. योग्य ठिकाणी जर तुम्ही प्राधान्यक्रम दिला नाही ना मित्रांनो, तर तुमची शिक्षक होण्याची संधी हुकणार आहे. मार्क्स असून सुद्धा तुम्हाला मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून ते काम आम्ही तुमच्यासाठी करतोय मार्गदर्शक म्हणून. मेंटरशिप बॅच जॉईन करा. प्ले स्टोअर मध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. सर्व मित्रमैत्रिणींना सांगा, कारण एकच आहे जो तुम्हाला साथ देणार आहे आणि तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे, ते म्हणजे टीचर्स हेल्पलाईन. संभाजीनगरमध्ये तुम्ही पाहिलं ना, सो कॉल्ड व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून संभाजीनगरमध्ये जागाच नाही असे बरेच उमेदवार सांगत होते. संभाजीनगरमध्ये सायन्स मॅथच्या मोठ्या प्रमाणावर जागा येणार आहेत आणि 100+ जागा कुठेच गेल्या नाहीत बघा. दिल्ली दूर नाहीये. जे आम्ही सांगत आहोत त्याच्यामध्ये 80% पदं भरली जाणार आहेत. त्यामुळे जी दिलेली माहिती आहे ती आमच्या मिळालेल्या सूत्रानुसार आहे. याच्यामध्ये तुमची सुद्धा माहिती मिळालेली असेल, कमेंट सेक्शनमध्ये नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि हो, ती विश्वसनीय आहे नाही ते तुम्ही स्वतः चेक करायचं आहे. आणि ट्रोलरवाल्यांसाठी हा आय ओपनर व्हिडिओ असणार आहे, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा जे सांगतात की जागाच नाहीयेत. नंदुरबारमध्ये 550 जवळपास जागा आहेत. लमसम सर्व मिळून या सर्व जागा असणार आहेत आणि त्या सुद्धा पोर्टलवरती 80% जरी तुम्ही त्याचा पकडले तरी सुद्धा तुम्ही पहा की जागा आहेत, काळजी करू नका. PCMC महानगरपालिकेमध्ये नुकतंच आपले जे संभाजी मोरे आणि त्यांची पूर्णतः टीम आहे, त्यांनी नुकताच पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार प्राथमिकच्या ज्या जागा आहेत 250+ आहेत. केवळ PCMC पुणेच्या जागा आहेत बघा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जागा मी तुम्हाला सांगतो 250. परंतु माध्यमिकच्या जागा आहेत तिथं नो व्हॅकन्सी सांगितलेलं. बरं, नो व्हॅकन्सी का? कारण यांचं अजून रोस्टर तपासणीच पूर्ण झालेली नाही. कधी रोस्टर तपासणी होणार आहे तर त्याला वेळ लागू शकतो, कारण मित्रांनो प्राथमिकचं लमसम रोस्टर असतं. त्यांना काय फक्त कॅटेगरीनुसार वाढत असतं, म्हणजे सेमच असतं ना, 1 ते 5ची सगळ्यांची पात्रता सेम असते. परंतु माध्यमिकमध्ये विषयानुसार इयत्ता निहाय, माध्यम निहाय यांची रोस्टर तपासणीला वेळ लागतो. त्यामुळे इथं मिळालेल्या माहितीनुसार जर रोस्टर तपासणी वेळेत झाली तर पहिल्या टप्प्यामध्ये, जर नाही झाली तर या जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत. पोर्टल भरतीमध्ये जागा येत असताना 2 टप्प्यामध्ये येणार आहेत. त्या कशा? पहिल्या टप्प्यामध्ये कधी येणार, कुठल्या येणार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती येणार, याच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल ना, येणाऱ्या काळामध्ये नक्की व्हिडिओमध्ये याचं पूर्णतः समर्थन केलं जाणार आहे. शंका निरसन सुद्धा केलं जाणार आहे विथ इंटरव्ह्यू राऊंडचं सुद्धा. जो तुमच्या मनामध्ये नेहमी कन्सर्न आहे त्याच्यावरती आपण नंतर बोलूयाच. येस, त्याच्यानंतर मित्रांनो जो काही आकडेवारी आहे ती अहिल्यानगर. आता अहिल्यानगरमध्ये झेडपीमध्ये एकही जागा नाही, नुकतंच आपण ऐकलं असेल. परंतु मित्रांनो फक्त प्राथमिकचा आकडा घेतला ना तर 200+ आहे फक्त अहिल्यानगरचा. त्याच्यात 80% तुम्ही काढू शकता. म्हणजे जिथं सांगितलं होतं ना 0 जागा आहेत, ते मला तुम्हाला सांगायचंय की यस मित्रांनो जागा आहेत. थोडा धीर धरा, बिंदू नामावली तपासून होत नाही. सध्या अतिरिक्त समायोजन चालू आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा सध्या जे काही तिथले EI आहेत, PU आहेत, ते जागा सांगण्यास थोडीशी कुचर करत आहेत. परंतु त्यांना जागा दिल्याशिवाय पर्याय नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. त्यामुळे स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवा, नक्की यश तुमच्या पायाशी लोणी घालणार आहे. येस मित्रांनो, त्याच्यामध्ये नांदेड. आता नांदेडमध्ये तुम्ही पाहिलं की नुकतंच आपण बऱ्याच वेळा सांगितलं एकही जागा नाहीये, परंतु मिळालेल्या माहितीनुसार नांदेडमध्ये 250 ते 300 पदं येण्याची दाट शक्यता आहे. आता यांची बिंदू नामावलीने अतिरिक्तचं जे तुम्ही पाहिलं असेल, अतिरिक्तची लिस्ट सुद्धा फिरत होती. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्याच्यानुसार सुद्धा आता तिथं त्यांचं ते समायोजन करून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार एवढी पदं नांदेडमध्ये येणार आहेत बघा. मित्रांनो थोडा पेशन्स ठेवा, जागा येतात आहे, फक्त वेळ लागेल एवढंच आहे. येस, नंतर आहे सोलापूरमध्ये. आता सोलापूरमध्ये जे काही आपण पहिल्यांदा माहिती घेतलीच होती त्याच्यानुसार प्रशांत शिरगुळ सर जे शिवनेरी फाउंडेशनचे संपादक आहेत त्यांनी स्वतः इथं व्हिजिट केलेली आहे आणि अजून पवार सर असतील, देशमुख सर असतील, ते पुन्हा एकदा इथं व्हिजिट करणार आहेत 13 मेला. तुम्ही जा यांच्या टीमच्या सोबत आणि नक्कीच जागेसाठी पाठपुरावा करणार आहात. त्यांनी आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 270 जागा आहेत त्या प्राथमिकच्या आहेत आणि 310 आहेत त्या माध्यमिकच्या आहेत. त्या फक्त आणि फक्त सोलापूर झेडपी मध्ये आहेत आणि याच्यातल्या 80% नुसार किती येणार आहेत याचा जो पुढचा पाठपुरावा आहे ते अजय देशमुख सर आहेत आणि अजय पवार सर आहेत आणि देशमुख सर आहेत, ते करणार आहेत 13 मेला सकाळी 10 वाजता. सोलापूरमधल्या अभियोग्यताधारकांनी या सोलापूर झेडपीच्या तिथे जमायचं आहे. कारण मित्रांनो छोटासा प्रयत्न प्रत्येक जण करते, त्याला फक्त साथ द्या. कारण कसं आहे, नोकरी जरी आपल्याला मिळणार असली ना तर खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला तर कोणतीच गोष्ट शक्य नाहीये. येस मित्रांनो, तो
गोंदियामध्ये याच्यामध्ये 600 दोन्ही मिळून जागा आहेत, प्राथमिक माध्यमिक म्हणून. आणि त्याच्यामधून आता बघा मित्रांनो, गोंदिया गडचिरोलीमध्ये मोठी पदभरती आहे ना मित्रांनो, इथंच आहे. गडचिरोलीची आकडेवारी सुद्धा आपल्यापर्यंत आलेली आहे, फक्त ती व्हेरीफायची व्हायची बाकी आहे. ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. सायमल्टेनियसली तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून पाहताय ते तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शन करत आहात. येस मित्रांनो, आम्ही तुमच्या कमेंट वाचतोय आणि तुमच्या जिल्ह्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचणार आहोत. इन बिटवीन जो मध्ये अर्धवट राहिलेला तो म्हणजे सोलापूर जिल्हा, त्याच्यामध्ये क्रीडाच्या जागा जवळपास 220 आहेत आणि कार्यानुभव यांच्या सुद्धा जागा, संगीत, कला यांच्या सुद्धा जागा जास्तीत जास्त प्रमाणात सोलापूर झेडपी मध्ये येणार आहेत. फक्त सोलापूर जे प्राथमिक खाजगी शाळा आहेत ना, तिथं नो व्हॅकन्सीज आहे, म्हणजे जागाच नाहीयेत, कारण तिथं अतिरिक्त आहेत. परंतु खाजगी बद्दलचा दुसरा व्हिडिओ बनवताना आपण वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आता दुसरी सांगली आहे, इथला सुद्धा पाठपुरावा शिरगुळ सर यांनी केलेला आहे. तिथं कन्नड आहेत, कन्नड आणि मराठी माध्यमाच्या, कन्नड माध्यमाच्या 134 जागा आहेत आणि मराठी माध्यमाच्या आणि कन्नड माध्यमाच्या म्हणून 310 जागा सांगली जिल्ह्यातून आहेत. मित्रांनो, सांगली झेडपी बद्दल आपण बोलतोय, म्हणजे जे काही तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलेलं आहे त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून पटला ना तर मित्रांनो लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणांना नक्की पोहोचवा, कारण हे तुम्हाला व्हेरीफाय करायचंय आणि आम्ही जे तुम्हाला आश्वासन देतो ना त्याच्यानुसार आम्हाला ते पूर्ण सुद्धा करण्याची जबाबदारी मोठी आहे. फक्त बोलणं हे फार सोपं आहे, जे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते, परंतु त्याच्यावरती काम सुद्धा करावं लागतं, त्याची एक जाणीव सुद्धा तुम्हाला असायला हवीच. मित्रांनो, याच्यानंतर आपण पाहतो की सिंधुदुर्गमध्ये कसं आहे. सिंधुदुर्गमध्ये अतिरिक्त यांचं इक्वल प्रमाण झालेलं आहे, त्यामुळे रिटायरमेंट जेवढी असेल तेवढी पदं सिंधुदुर्ग झेडपी मधून येणार आहे. नेक्स्ट आहे अमरावती. अमरावतीमध्ये पूर्ण पेसा आहे ना त्याची 750 पद आहेत. आपल्याकडे जे काही आकाश सर आहेत, आकाश जाधव सर आणि त्यांची पूर्ण टीम आहे, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते स्वतः याच्यासाठी पाठपुरावा करत आहेत आणि त्याच्या 80% जरी पकडली ना मित्रांनो, एवढी सगळी पद आहेत ना पोर्टलवरती येणार आहेत. आणि पेसा भरतीबद्दल तुम्हाला तर माहिती आहे ना, सध्या आदेश सुद्धा प्राप्त झालेले आहेत आणि पेसा भरतीमध्ये 50% पदही ओपन पेसा महाराष्ट्रातल्या पूर्ण कोणत्याही कॅटेगरीच्या उमेदवारांना त्या कॅटेगरीनुसार ओपन असणार आहेत. त्यामुळे ती सुद्धा आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे आणि हे प्रयत्न करत आहे, त्यांच्या प्रयत्न सुद्धा यश मिळत आहेतच. त्याच्यामध्ये आता बघा पालघरमध्ये सुद्धा प्राथमिक आणि माध्यमिक 800+ जागा आहेत. आता पोर्टलवरती किती येतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण इथं जरा थोडासा अतिरिक्तचा जो इश्यू आहे तो अजून सॉल्व्ह झालेला नाही. ते सॉल्व्ह झाल्यावरती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचूच. आता मित्रांनो, याच्यामध्ये जो तुमच्यापर्यंत राहिलेला आहे तो म्हणजे पुणे झेडपी. आता पुणे झेडपी म्हणजे तुम्ही हक्काचा आहे आणि प्रत्येकाला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट पुण्यामध्ये विद्येचं बाहेरघरमध्ये किती जागा याची आतुरता लागलेली असते. तर आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पुणे झेडपीमध्ये ज्या जागा आहेत 338 पदं आहेत, जे फक्त पुणे झेडपीमध्ये आहेत. त्याच्या 80% दिली जातील की 100% दिली जातील की नक्की एक्झॅक्टली 80%ची आकडेवारी आहे, याचं व्हेरिफिकेशन झाल्यावर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्णतः डिटेल आम्ही देणार आहोत. परंतु मित्रांनो, पुणे झेडपीच्या जागा सुद्धा पोर्टलवरती आहेत. 2022च्या शिक्षक भरतीमध्ये बरेच आमचे शिक्षण सेवक हक्काचे आमच्यासाठी काम करणारे पुणे झेडपीमध्ये सुद्धा लागलेले आहेतच. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने हे तुम्ही माहिती महत्वाची तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि अर्थातच जिथे कोण सांगत होतं ना जागा आहे, तिथं सुद्धा तुम्ही जागा आलेल्या येणाऱ्या काळामध्ये पाहिल्या आहेत. बराच डेटा आहे तो तुमच्यापर्यंत नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पोहोचू. नक्की मित्रांनो, जर आपण लढलो ना मनापासून आणि विचार केला ना की तुम्ही शिक्षक याच भरतीमध्ये होणार आहात आणि प्रथमतः हा विचार तुमच्यापासून जर सुरू झाला ना तर कोणती गोष्ट अशक्य नाही. थोडा धीर धरा. अजूनही याच्यामध्ये अफलातून जागा येणार आहेत, त्या खाजगी आस्थापनांच्या, खाजगी शाळांच्या आणि त्याच्यामध्ये ज्या प्लस होणार आहेत त्या सुद्धा असणार आहेत. त्यामुळे तुम्ही जे असं म्हणताय किंवा जे निराश होताय ना ते खरंच होऊ नका. फार वाईट वाटतं जेव्हा कमेंट सेक्शनमध्ये तुमची बरीचशी हिस्ट्री आम्हाला ऐकायला भेटते. वर्षानुवर्ष वाट पाहत आहेत. मेंटरशिपच्या माध्यमातून तुमच्या ज्या व्यथा ऐकल्यावरती लिटरली एक हृदय पिळवटून टाकणाऱ्या तुमच्या व्यथा असतात. परंतु मित्रांनो, तुम्ही शिक्षक व्हावं याच्यासाठी हा चालू असलेला प्रवास एक दिवशी तुम्हाला शिक्षक करूनच थांबणार आहे. त्याशिवाय ही लढाई थांबणार नाहीये, कारण लढण्याचा इतिहास आमचा आणि आपण मैदानात आहोत. तर लढूया आणि जिंकूया. आणि लढाई आपल्याला सोबत लढायची आहे आणि जिंकायची सुद्धा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पाठपुरावा करत आहात ना तिथे किती जागा आहे, त्याची काय आकडेवारी आहे ती सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. काही चुकलं असेल
तर मात्र क्षमा करा, कारण आम्ही सुद्धा तुमच्यासारखे सामान्य लोक आहोत. फक्त तुम्ही निराश होऊ नका म्हणून ही माहिती एक सूत्रांच्या माध्यमातून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. शिक्षक भरती जास्त पदाची झालेली सुद्धा तुम्ही याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऐतिहासिक साक्षीदार बनणार आहात. व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि यस, तुमच्या जीवलग 10 मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे आणि ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करायचा आहे.